नमस्कार. आर न्यूजच्या बुधवार दिनांक 13 मार्चच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन. आजरा येथील अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृहात भाजपचा मेळावा. दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी आणतोय, आमदार राजेश पाटील यांचं प्रतिपादन. चंदगड तालुक्यातील नागवे आणि इनाम कोळिंद्रे इथं विकास कामांचा झाला शुभारंभ. आजरा तालुक्यातील शिरसंगीच्या गोठणदेव वटवृक्षात जागतिक अभ्यासकांची भेट. या वृक्षा शासनाने प्राचीन दर्जा देण्याची व्यक्त केली गरज. वटवृक्षासह तालुक्याचं नाव जागतिक स्तरावर जाण्याची मिळेल संधी. पैसे बुडवण्यासाठी खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. कालकुंद्री ग्रामस्थांनी निवेदनातून घातले अधिकाऱ्यांकडे साकडे. प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. सिद्धार्थ देसाई यांनी दिली कोवाडच्या श्रीराम विद्यालयाला सदिच्छा भेट. कबड्डी जगतातल्या बाहुबलीला भेटून विद्यार्थी झाले आनंदी. खूप दिवसांनी आपल्या शाळेला दिलेल्या भेटीमुळे सिद्धार्थही झाला भावूक. गीता नांगरे यांना ज्ञानज्योती आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान. कोल्हापूर जिल्हा सांस्कृतिक मंचच्या वतीनं आयोजन. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये झाला कार्यक्रम.